रात्रीचं जेवण झालं आणि संतोषनं नेहमीप्रमाणे टी व्ही ऑन केला. टी व्हीवर बातमी सुरू होती. काँग्रेसनं अशी मागणी केली आहे की ज्या ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत अशा सर्व ठिकाणी मतदान घ्यावं आणि नोटाचा पर्याय EVMवर देऊन हे मतदान घेण्यात यावं. ती बातमी बघून संतोष जोरात ओरडला, हा काय नॉनसेन्स आहे. तो इतक्या मोठ्याने ओरडला की ते ऐकून सविता आतल्या खोलीतनं बाहेर आली. ती म्हणाली, काय झालं? तो म्हणाला की ही काय मागणी आहे मला कळत नाही. उद्या जरी नोटाला 99% लोकांनी मतदान केलं तरीसुद्धा तोच नगरसेवक निवडला जाणार आहे. मग हे सगळं करण्यामध्ये काय लॉजिक आहे? सविता म्हणाली की पण तो तर नियम आहे, लोकशाहीचं प्रिन्सिपल आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तो नियम आहे तोपर्यंत तो फॉलो करायला पाहिजे. संतोष म्हणाला की पण त्याचा उपयोग काय? त्याच्यावर एवढा खर्च करणं, एवढी यंत्रणा राबवणं, ह्याच्यातून काही बदलच होणार नसतील तर ते का करायचं? त्यावर सवितांनी थोडा विचार केला आणि पटापट त्याच्यासमोर काही उदाहरणं दिली. ती म्हणाली की इमॅजिन कर, एक ट्रॅफिक सिग्नल आहे. तिथे CCTV पण बसवलेले नाही आहेत आणि तिथे ट्रॅफिक पोलीस पण नाही आहे. असं असताना सुद्धा सिग्नल ग्रीन होईपर्यंत त्या सिग्नलवर थांबण्यामध्ये काय लॉजिक आहे, काय युटिलिटी आहे? एखाद्या व्यक्तीला आपण एखाद्या गोष्टीचं प्रॉमिस करतो आणि ती व्यक्ती समोर नसताना आपण ते प्रॉमिस मोडतो. त्या व्यक्तीला आयुष्यात कधी कळणार नसतं, तरीसुद्धा काही लोक आयुष्यभर ते प्रॉमिस जपतात. ते जपण्यामध्ये काय युटिलिटी आहे? ऑफिसमध्ये एक दिवस बॉस नसतो आणि त्यावेळी अनेक जण पटकन घरी निघून जातात, कल्टी मारतात, कामात चुकारपणा करतात. पण काही जण तरीसुद्धा तेवढ्याच डेडिकेशननं आपलं काम करतात. अशा प्रकारे मेहनत करण्यामध्ये काय लॉजिक आहे? किंवा शाळेमध्ये साइन, कॉस, टॅन, अल्फा, बीटा, गॅमा, थीटा या सगळ्याचा अनेकांना आयुष्यामध्ये पुढे काही उपयोग होत नाही, त्याची काही युटिलिटी नसते. तरीसुद्धा आपण मुलांना शाळेमध्ये शिकायला पाठवतोच ना. त्यांनी ते शिकावं असं आपल्याला का वाटतं? प्रिन्सिपल म्हणून वाटतं ना, ते शिकायला हवं असं वाटतं म्हणून आपण मुलांना शाळेत पाठवतो. हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा संतोषला हे काही कन्व्हिन्स होत नव्हतं. तो म्हणत होता की युटिलिटी बेस्ड माणसांनी प्रॅक्टिकल विचार करायला हवा. ह्याच्यातून काहीच साध्य होणार नाही आहे. त्यामुळे EVMची मागणी, नोटासह मतदान घेणं ही मागणी त्याला काही पटत नव्हती. तर सविताचं असं म्हणणं होतं की युटिलिटी इतकीच लोकशाहीमध्ये प्रिन्सिपल्ससुद्धा महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रिन्सिपल फॉलो होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात कुठल्या गोष्टीची जास्त गरज आहे? युटिलिटी की प्रिन्सिपल्स? नक्की कळवा.